नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांना. मी कायम वेगळ्या गोष्टीवर व्हिडिओ बनवत असते, पण आज जे व्हिडिओ बनवायचं कारण आहे ते पूर्ण कम्प्लिटली वेगळं आहे. कारण आज कुठेतरी खंत, डोळ्यात पाणी आणि शर्मेने मान खरंच खाली झुकली आमची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पेनमध्ये गणपती बाप्पाच्या एकदम आकर्षक वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्त्या आपण तिथून घेतोय आणि आपल्याला त्या कलाकारांमुळं, त्या मूर्तिकारांमुळं आपल्याला गणपती बाप्पाचं साक्षात रूप बघायला मिळतंय आणि त्याच कलानगरीमध्ये आज ही गोष्ट बघायला मिळायला लागल्या. मी सकाळीच हा व्हिडिओ बघितला आणि खरंच मनापासून वाईट वाटलं. कारण लई दिवस झालं एक गोष्ट कानावर पडत होती. गेली 5 वर्ष ही लढाई चालू होती पेनमध्ये एका चौकासाठी, की त्या चौकाला छत्रपती संभाजी महाराज या नावांनी ओळखलं गेलं पाहिजे. ह्यासाठी ही लढाई चालू होती आणि त्या लढाईला यश सुद्धा मिळालं आणि त्या प्रत्येकाचं खरंच मनापासून कौतुक आहे. तुम्ही पुढाकार घेतला आणि ही अभिमानाची गोष्ट आज तुमच्यामुळे घडली आहे. पण काल जो तिथं प्रकार झाला ना, त्याच्यामुळे तो जो अभिमान होता कुठेतरी ढासळलाय. तुम्ही वरती फोटोमध्ये बघत असाल तर तिथं त्या चौकामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती, जो पुतळा आहे तो अशा प्रकारे इथं स्थापन करण्यात आला आहे. आणि हे कुठंपर्यंत योग्य आहे रे? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढाई लढली, नंतर त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं आणि संभाजी महाराजांनी प्रत्येक अंगावरचा जो घाव आहे की नाही आपल्या स्वराज्यात प्रत्येक माणसासाठी घेतला, सहन केला तो. आणि आपल्याला जरा जरी खर्चटलं तरी आपण ते सहन नाही करू शकत. त्यात त्यांनी एवढे घाव सहन केल्यात आणि आज आपण ही परतफेड त्यांना करायला लागलोय काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी आपल्यासाठी काय केलंय. आपण कुठला पण जन्म घेतलो, कोणी किती पण जन्म घेतलो तरी याची परतफेड आपण करू शकत नाही, एवढं त्यांनी आपल्यासाठी केलंय. आणि आज अशा प्रकारे आपण त्यांना एक स्वरूप द्यायला लागलो, हे कितपत योग्य आहे? तुम्ही भलेही कुठल्याही गोष्टीमध्ये एक्सपेरिमेंट करा, तुम्हाला त्यामध्ये मॉडर्नपणा तुमचा दाखवायचा आहे, तुमचं ॲस्थेटिक दाखवायचं आहे, वॉट एव्हर तुम्हाला जे काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या कुठल्या पण गोष्टीवर एक्सपेरिमेंट करा, पण आमच्या महाराजांवर नको. मी हात जोडून कळकळून विनंती करायला लागले की आम्हाला आमचे जे छत्रपती संभाजी महाराज आहेत ते आम्हाला मूळ स्वरूपातच बघायचे आहेत आणि ते तसेच आहेत. अशा प्रकारे ते मॉडर्न पद्धतीने कधीच असू शकत नाहीत. प्लीज ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा. प्लीज, मनापासून कळकळून विनंती आहे. धन्यवाद.